नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील अंगणवाडी सेविका उमा पवार हत्याकांड प्रकरणातील आरोपीला फाशी द्या आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्या अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे। चिचोंडी पाटील येथील अंगणवाडी सेविका उमा महेश पवार यांच्या अंगणवाडी केंद्रात अमानुष अत्याचार आणि हत्याकांडातील नराधम आरोपीस फास्ट ट्रॅक कोर्टातून फाशी द्यावी तसेच पीडितेच्या कुटुंबाला तात्काळ मदत करावी। अंगणवाडी सेविकांना संरक्षण द्यावं तसेच रस्त्यावरील अंगणवाड्यांना सीसीटीव्ही बसवावे आणि महिलांना संरक्षण तसेच चिचोंडी पाटील येथील पोलीस चौकी तात्काळ चालू करावी अशा मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, महिला बाल विकास कार्यकारी अधिकारी ससे आणि या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे। यावेळी चिचोंडी पाटील येथील सर्व अंगणवाडी सेविका, ग्रामसंघ अध्यक्ष, महिला भगिनी, सरपंच शरद पवार, उपसरपंच यशोदा कोकाटे, नगरसेवक योगीराज गाडे, सभापती प्रवीण कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे, काँग्रेस तालुका अध्यक्ष अरुण मस्के, पापामिया पटेल, सुवर्णा पाचपुते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आव्हाड अमृत पवार, अंगणवाडी सेविका ॲडव्होकेट अमृत पवार, अंगणवाडी सेविका जिल्हा संघटनेच्या सीमा आवटी, सपरे तसेच पदाधिकारी आणि चिचोंडी पाटील गावातील माजी सरपंच मच्छिंद्र खडके, दिलीप पवार, पोलीस पाटील संतोष खराडे, प्रकाश ठोंबरे, विश्वसागर कोकाटे, मयूर पवार, चंदू काका पवार, ग्रामपंचायत सदस्य बीडी ठोंबरे, वैभव कोकाटे, प्रशांत कांबळे, संदीप काळे, दत्तू धुळे, माऊली ठोंबरे, युवराज हजारे, किरण मोरे, विशाल आगलावे, राहुल पवार, राजू पवार, शशिकांत पवार हे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय येथे पीडित परिवारातील सदस्य, ग्रामस्थ यांच्यासह उपस्थित होते। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24 अहमदनगर। तुमची मागणी काय? सदर घटना मागील 4 दिवसापूर्वी आमच्या भगिनी आणि चिचोंडी पाटील येथील अंगणवाडी सेविका उमा महेश पवार या अंगणवाडीवर असताना 11:15 ते 11:30च्या दरम्यान एक नराधाम त्या अंगणवाडीमध्ये घुसला आणि आमच्या त्या भगिनीचा त्या ठिकाणी छळ करून, तिच्यावर अतिप्रसंग करून, तिच्यावर बलात्कार करून, तिची हत्या करून त्या नराधामाने तिला पुरावे नष्ट करण्यासाठी या सदर घटनेचे तिला नदीमध्ये नेऊन फेकलं, टाकलं आणि सदर अंगणवाडी परत येऊन कुलूप लावलं। जसं या अंगणवाडीमध्ये काही घडलंच नाही, इतकी क्रूर घटना या नराधामाने केली। त्याचा आम्ही संपूर्ण चिचोंडी पाटील ग्रामस्थांनी निषेध केला। 2 दिवस संपूर्ण गाव बंद होतं। 5000 महिलांचा या ठिकाणी कॅन्डल मार्च काढला। पोलीस प्रशासनाने तिचे चांगलं काम करून 8 तासामध्ये त्याला जेरबंद केलं। परंतु सदर घटना इतकी गंभीर आहे, इलेक्ट्रिकल मीडियाने सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुका आहेत, इतकी गंभीर घटना घडली तरी सुद्धा त्या ठिकाणी विशेष मदत या परिवाराला दिलेली नाही। त्याचबरोबर आमची प्रमुख मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांना आहे, एसपींना आहे, त्यामध्ये सदर नराधाम आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टाकडून तात्काळ उज्ज्वल निकम साहेबांसारखे तज्ज्ञ वकील देऊन त्या नराधामाला 6 महिन्याच्या आत फाशी झाली पाहिजे। सदर उमाताई पवार यांच्या कुटुंबियाला न्याय मिळून त्यांना मदत मिळाली पाहिजे। त्यांचे 2-3 वर्षाचे आणि 6 वर्षाचे बालक आहेत। त्यांचे पती जिल्हा परिषदमध्ये कॉन्ट्रॅक्टरी कर्मचारी आहेत, त्यांना सुद्धा या निमित्ताने कायम केलं पाहिजे। आणि चिचोंडी पाटील आणि राज्यातील त्याचबरोबर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील ज्या वाड्यावस्त्यावर ज्या अशा अंगणवाड्या आहेत, या अंगणवाड्यांना सीसीटीव्ही बसले पाहिजे। या अंगणवाडी महिला शिक्षकांना या ठिकाणी संरक्षण मिळालं पाहिजे। महिलांचा संरक्षणाची बाब अतिशय गंभीर बनत चाललेली आहे। दिवसेंदिवस घटना घडत चाललेले, जास्तच वाढत चाललेले आहेत आणि या नराधामांना काय शासनाचा धाक राहिलेला नाही। त्याच्यामुळे आमची विनंती आहे, या सर्व बाबींवर शासनाने तत्काळ निर्णय घेऊन या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात आणि उमाताईंच्या या आरोपीला लवकरात लवकर फाशी आणि त्यांना जलद असं मला वाटतंय। आणि आमच्या 2च मागण्या या ठिकाणी होत्या। या घटनेचं या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवली गेली पाहिजे आणि आमच्या उमाताईंना न्याय मिळवून दिला गेला पाहिजे। आणि त्याचबरोबर आज तिचे जे 2 लहान लेकर असतील, एक 3 वर्षाचा आणि एक 6 वर्षाचा चिमुकला त्या ठिकाणी आहे आणि तिचा त्या ठिकाणी मागे पती असतील, सासू असतील, त्या ठिकाणी त्यांचे जे कुटुंब आहेत, यांना या ठिकाणी यापुढील काळामध्ये त्यांची जी ससे ओलपाट होणार आहे
त्यांची ती ससेहोलपट थांबवण्यासाठी या ठिकाणी शासनाने तात्काळ त्या ठिकाणी आर्थिक मदत त्यांना जाहीर केली गेली पाहिजे, अशी आमच्या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. आणि आज या सगळ्या ठिकाणी पाहतो आपण, आम्हाला या ठिकाणी आमचं गाव तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव आहे. त्या ठिकाणी अतिशय संयमाने ही परिस्थिती त्या गावाने हँडल केली. परंतु या ठिकाणी आज आपण पाहतो महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची या ठिकाणी गडबड आहे, त्याच्यामुळे आचारसंहिता लागलेली आहे. या सर्व गोष्टीचं आम्ही या ठिकाणी भान ठेवून या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी आम्हाला 50 लोकांना त्या ठिकाणी बोलवलं होतं. त्यामध्ये आम्ही प्रमुख पदाधिकारी असतील, अंगणवाडी सेविकांचे वेगवेगळ्या त्या ठिकाणी संघटनांचे पदाधिकारी असतील आणि महिला माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. परंतु मी शासनाला एवढंच सांगू इच्छितो की जर एका महिन्यामध्ये या आमच्या सर्व मागण्यांची जर योग्य दखल घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी विधानसभेचा जो निकाल 23 तारखेला लागणार आहे त्याच्यानंतर येणाऱ्या 2 दिवसामध्ये आज राज्यातील सर्वात मोठं आंदोलन या ठिकाणी महिला माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या सर्व संघटनांच्या वतीने आणि चिचोंडी पाटीलचे सर्व ग्रामस्थ असतील, नगर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर कार्यालयासमोर सर्वात मोठं आंदोलन राज्यामध्ये छेडलं जाईल, याची सरकारने दखल घ्यावी एवढंच आवाहन या ठिकाणी करतो. दिवसापूर्वी नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे अतिशय निंदनीय घटना घडली. त्या ठिकाणी एक अंगणवाडी कर्मचारी उमा महेश पवार यांचा एका विकृत व्यक्तीने बलात्कार केल्यानंतर त्या महिलेची निर्घृणपणे हत्या केली. यामध्ये मला वाटतं की आता फक्त एका उमा महेश पवार यांच्यापुरताच हा विषय नाही. आपण जर पाहिलं तर सातत्याने अंगणवाडी सेविका या तुटपुंज्या पगारावर काम करत असतात आणि यांच्याच पैकी एक उमा महेश पवार ह्या त्यांचं कर्तव्य करत असताना, मी म्हणतो कर्तव्य करत असताना, जसा एखादा सैनिक त्या ठिकाणी त्याचं कर्तव्य बजावत असताना तो धारातीर्थी पडतो, तो शहीद होतो, त्याला जशी मदत केली जाते तशीच मदत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी उमा महेश पवार यांच्या कुटुंबियांना करायला लागली. कारण की अंगणवाडीत काम करणाऱ्या महिला या काही मोठ्या घरच्या नसतात. या उमा महेश पवार यांना एक 3 वर्षाचा आणि 6 वर्षाचा असा मुलगा आहे. अहो, त्यांचा दोष काय होता? फक्त त्यांनी ज्या व्यक्तीने त्यांचा निर्गुण हत्या केली त्या व्यक्तीला त्यांनी शिधा घेण्यासाठी, त्याची मुलगी देखील त्या ठिकाणी शिकत होती, त्याचा शिधा घेण्यासाठी, कारण की तो दिवाळीचा शेवटचा दिवस होता, त्यासाठी बोलावलं होतं. माझी सर्व अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्र राज्यातल्या या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की ताईंनो, तुम्ही तुमच्या कामासाठी, तुमच्या मानधनवाढीसाठी सतत प्रयत्न करत असतात, आंदोलन करत असतात, परंतु यावेळी हा प्रश्न तुमच्या अस्तित्वाचा आहे, तुमच्या संरक्षणाचा आहे. सरकार करेल ते करेल, परंतु त्यापूर्वी आता आपण सर्वांनी एक मुठ होऊन, एक वज्रमुठ बांधून या उमाताईंना न्याय मिळावा, त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळत नाही आणि जोपर्यंत या ठिकाणी त्या नराधामाला फाशी होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन असंच चालू. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी लाडकीले उमाताई, मला जास्त बोलायचंच नाहीये कारण घडून गेलेली घटना तर आता परत होणार नाही. फक्त शासनाने तिला न्याय हा दिलाच पाहिजे. नाही दिला तरी आम्ही ऑल महाराष्ट्र राज्याच्या बंदचे हात 1 महिन्याच्या आत, जर निकाल नाही दिला तर 1 महिन्याच्या आत आम्ही महाराष्ट्रात जेवढ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत एवढ्यांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार. कोपर्डी हत्याकांड, कोपर्डीच्या अत्याचारापासून तर आतापर्यंत प्रत्येकजण फक्त काय म्हणते, न्याय पाहिजे. अहो, कुठं ही गोष्ट थांबलेली नाही आहे. फास्ट ट्रॅक चालवा किंवा काही करा, या ज्या नराधमांना जर तुम्ही फाशी जर नाही दिली तर ही वृत्ती बळावत जाईल आणि ही वृत्ती जर थांबवायची असेल, आता सुवर्णाताईंनी सांगितल्याप्रमाणे डोक्यावर पदर, खांद्यावर पदर असू द्या, पण जे विकृत बुद्धिवाले आहेत ते कसेही असू द्या, त्या बिचारीने प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर तिला अमानुषपणे मारण्यात आलेला आहे. तिच्या बाळांची जबाबदारी कोण घेणार आहे? आज एकीकडं पाहता तुम्ही, जर मोठी ताई म्हणली, जर त्या ताईला न्याय मिळतोय, त्या ताईसाठी सगळेजण एकत्रित बसून न्याय देत आहेत, अगदी संगमनेरच्या ताईला, आणि आमची ही गोरगरीब ताई आहे, या ताईला न्याय देण्याचं काम कोण करणार आहे? एवढंच माझ्या सरकारला हात जोडून विनंती आहे. दिनांक 24 तारखेला अहमदनगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील या ठिकाणी एका अंगणवाडी सेविकेवरती बलात्कार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या ठिकाणी प्रथमतः मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहीर असा निषेध व्यक्त करते. आपण पाहतोय ही घटना जी झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे. तिचा निषेध करावा तितका कमी आहे, परंतु या महिलेला, या आमच्या अंगणवाडी सेविकेला न्याय देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तातडीने करेल. या ठिकाणी समस्त ग्रामसेवकांच्या वतीनं जी काही मागणी आपण केलेली आहे त्या मागणीचा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठपुरावा केला जाईल. ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या निश्चितपणाने पूर्ण केल्या जातील. या आरोपीला अरेस्ट झालेली आहे
5 दिवसाचा PCR मिळालेला आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीनं निश्चितपणाने तपास चालू आहे. प्रायमा फेसी सगळे एव्हिडन्स आरोपीच्या विरोधात मिळालेले आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने आदरणीय रुपालीताईंनी देखील या घटनेचा पाठपुरावा करत पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु तपास चालू आहे. घटना अतिशय निंदनीय आहे. या घटनेचा फक्त निषेध करून चालणार नाही. अशा घटना या वारंवार महाराष्ट्रात घडूच नाही याची काळजी संबंध महाराष्ट्रकरांनी घेतली गेली पाहिजे. परंतु या ठिकाणी फक्त आज निषेध व्यक्त करत असताना मी आपल्याला एवढंच आश्वासित करते की जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी अतिशय निषेध व्यक्त करते